मस्त बाईक आहे ना. तर हेडफोन आपला खराब झाला आहे. 3 वर्ष झाले याला. होडी नावाच्या कंपनीचा आहे, होडी. सो याचा आता रॅपअप करायचं. आणि मी ऑनलाईन एक नवीन हेडफोन मागवलेत, त्याच कंपनीचा आहे. आपण मला ऑफरमध्ये मस्त भेटलं. आणि पॅकिंग बघा, एकदम इझी, न फाटता अनपॅक होत आहे. ते स्टिकर मला वाटतं रियुजेबल आहे. सी, नॉर्मली पॅकिंग फाटलं पाहिजे, जेव्हा आपण त्याला फाडतो तेव्हाच कळतं हे कोणीतरी. नॉर्मली पॅकिंग जेव्हा आपण ओपन करतो ना, तेव्हा ते असं क्लीन ओपन नाही झालं पाहिजे, फाटलं पाहिजे, डॅमेज झालं पाहिजे ओपन करताना, अनबॉक्स करताना. ओके, तर अमेझॉनचं हे पॅकिंग आहे आणि ते खूप इझिली ओपन झालं. ओके, सो अनबॉक्स, आउटर पॅक फाडलं आपण. आणि एक तर हा हेडफोन आहे आणि पॅकेजिंग एकदम सिंपल वाटतं आहे. त्याला आपण ओपन करूया. इथे पण एक सिक्युरिटीसाठी स्टिकर लावला त्याने. आय थिंक, आय होप हा इझिली निघणार नाही. फाडावा लागतो आहे. दिसला? माझ्या नखानी फाडतोय मी. लोगो नाही दिसला पाहिजे. चिट्टाला कुठेतरी. सो कसा ओपन करा माझ्याला? ओपन नाही होत आहे. ओके, याला आता ओपन झाला. आय होप तुम्हाला दिसत असेल. किती लहान पॅकेजिंग आहे. स्पीकर पण, मला हेडफोन पण लहानच वाटतो आहे. आय होप माझ्या मोठ्या मोठ्या कानांवरती हा बसेल बरोबर. त्याच्या आतमध्ये काहीतरी follow us on dash dash. I am a dash dash. याचा हा जो स्टिकर आहे ना, हा पण मस्त आहे, पण मी कधी यूज नाही केला, कुठे चिकटवला नाही आहे त्याला आजपर्यंत. मस्त आहे. आय एम होडी एडे. आणि या सिलिका जेल बेस्ट. या पावसामध्ये आपण आपल्या ज्या वस्तू ओल्या होऊन खराब होऊ शकतात, इलेक्ट्रॉनिक आहे, त्याच्यामध्ये आपण त्या आजूबाजूला ठेवू शकतो जिथे आपण स्टोअर करतो. त्याने जरा आत हवेचा ओलावाना हे शोषून घेतात. सिलिका जेल असतात, सिलिका जेल. या सिलिका जेल खूप पाऊस पडतोय बाहेर, गडगडतोय पण. हां, तर या सिलिका जेल आहेत. कोकिळे गातोय, कोकिळ. चला, मेन काम तर राहिलं ना आपलं. हे काय बघत बसतोय. तर टॅन कडूबर. अरे बापरे, एवढे मोठे हेडफोन्स. अरे बापरे, एवढी मोठी केबल. हां, केबल मोठी आहे. मला वाटलं खूपच लहान असेल. इथे फोल्ड केलं आहे त्यांनी बरेच. तर ही एवढीशी नाही आहे, अजून जाईल. एवढी वायर असेल बेटर ॲटलिस्ट. तर हे असे काही हेडफोन्स आहेत, फोल्डेबल हेडफोन्स आहेत. कसे आहेत बघा.
तर यांना आता अनफोल्ड करायचं आहे. टिंग, बघितलं कसं आलं, असं होतं टिंग आणि हा एक टिंग. ओके, आणि आता टिंग झालं टर्न असा. ओ फोल्ड बघ कसं होतं. ओके नाईस. तर हे असे फोल्ड झाले होते. ओके, तर हे असे पण फोल्ड होतात. ह्याचं काय करायचं आहे? नाईस. हे आपल्या कानांवरती असे 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 लागणार. हां, कसं तरी मी यांना आता जागेवर आणलं आहे. आय नो हा अँगल जरा वियर्ड आहे, कॅमेराचा दिसत नसेल नीट है ना. दाखवतो मी थोड्या वेळाने. तर हे आता जातील माझ्या कानांवरती. बघा, याचा माईक आहे ना रोटेटेबल आहे. ओके, आपण असं याला रोटेट करू शकतो ॲडजस्ट करण्यासाठी. लेट मी वेअर दिस. खूपच लहान आहेत माझे, अर्धे कान तर बाहेर राहिले. ॲडजस्ट करायला कसं येणार इथून? हां ठीक आहे. हॅलो 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 1 2 3 4 माईक चेक माईक चेक. हॅलो 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 हॅलो. तर असं काहीतरी हे हेडफोन्स आहेत. कानांसाठी तर खूप लहान वाटतात मला. ओके ओके, इथून इथून ॲडजस्ट करू शकतो आपण दोन्ही साईडने. ठीक आहे, टाईट करावे लागतील. नाईस. हां, आता माझ्या कानांवरती बसले आहेत ते नीट. ओके, पण माझे आधीचे खूप चांगले होते, एवढे मोठे होते असे कानावरती बसायचे. हे जरा लहान आहेत, पण आय थिंक काम चालावू. हा माईक असा उलटा काय असा पाहिजे असा. हॅलो हॅलो हॅलो. ओके, आणि हा USB पोर्टमध्ये जाईल. ओके कूल. सो इथे एक रिमोट आहे ऑन ऑफ करण्यासाठी आणि व्हॉल्यूम कंट्रोलसाठी पण आहे. इथे व्हॉल्यूम कंट्रोल आणि ऑन ऑफसाठी ऑप्शन आहे. मुंबईमध्ये 2 दिवस फुल पाऊस पडतो आहे. अमेझिंग अमेझिंग. पक्षी सगळे शांत आहेत, मध्येच कोके ओरडतो आहे. चांगला हेडफोन आहे असं मला वाटतं आहे. तो वापरल्यावर कळेल. तोपर्यंत आपण हा बॉक्स सांभाळून ठेवूया. चला, एकच कान दुखला होता माझा, आता दोन्ही कान परत दुखणार. एका कानाला आराम होता. तर छोटेसे क्यूट बेस्ट इन बजेट असे हे हेडफोन आहेत. ओके, मला आकार आधी माहीत असता तर मी इतके लहान मागवले नसते, पण मला अर्जंटमध्ये हेडफोन हवे होते आणि मी हे मागवलेत. लेट सी, यूज करून बघूया. कम्फर्टेबल असेल तर कंटिन्यू करूया, नाहीतर मग आपण दुसरे हेडफोन्स ट्राय करू शकतो, ऑर्डर करूया. ते खूप फ्लेक्सिबिलिटी दिली आहे ना की तुम्ही कुठल्याही अँगलने मूव्ह करू शकता. याच्यामुळे जरा कम्फर्टेबल वाटतात, म्हणजे कुठेही फोल्डेबल आहेत. डायरेक्ट फोल्ड करून कॅरी करण्यासाठी पण सही आहेत, कारण की पूर्ण फोल्ड आणि फ्लॅट फोल्ड होतात. ओके, हे असं असं कळालं का? हा बघा अँगल बघा, असा फोल्ड झाला आहे तो ॲक्च्युली. आणि जरा परत नॉर्मल करून असा असा यूज करू शकतो. सुपर ना. हे बघा परत नॉर्मल झालं. चांगलं आहे, डिझाईन चांगलं आहे यूज करण्यासाठी. बघूया, डिझाईन तर चांगलं आहे. मला जरा बाहेरचं वातावरण दाखवतो. लेट्स. हा बघा आमचं कलेक्शन. ती बाईक मगाशी तिथे मी हातामध्ये घेतलेली ना, ती बाईक तिथे आहे. हे बघा बाहेरचं वातावरण. आपला चाफा, मोगरा. बाहेर थंड हवा आहे, मस्त ऊन पडलं आहे, त्यात बारीक पाऊस पण पडतो. गोप्रोमध्ये नाही दिसणार.
ऑफ. तुम्हाला वर्कआउटचे व्हिडिओ आवडत असतील तर आपण ते पण शेअर करूया. म्हणजे मी जिममध्ये नाही करत, पण असं ओपन ग्राउंडमध्ये फंक्शनल वर्कआउट वगैरे करतो. बघा मसल्स बघा, तर त्याचे व्हिडिओज बनवू शकतो. आय डोंट नो काय काय बनवलं पाहिजे. हा एक जस्ट अनबॉक्सिंगचा एक व्हिडिओ बनवला. चलो लाईट तापली आहे. बाय.